नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण बघतो की उत्तर भारतामध्ये एक नव्याने WD सरकण्याची शक्यता आहे. तर थोडा हवामानात बदल असा आपल्याला या ठिकाणी जाणवू लागला आहे की दक्षिणेला अरबी समुद्र आणि साधारण श्रीलंकेच्या या मोठ्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात बाष्प वाढू लागला आहे. त्याचबरोबर उत्तर भारतात या ठिकाणी एक WD सक्रिय होतोय. त्यामुळे उत्तरेत बर्फवृष्टी होणार आहे. या ठिकाणी श्रीलंकेत देखील पावसाचा प्रभाव वाढणार आहे. थोडंफार तामिळनाडू, कर्नाटक, केरळच्या दक्षिणेला सुद्धा पावसाचा वातावरण तयार होऊ शकतं. मात्र महाराष्ट्रात किंवा मध्य भारतात त्याचा फार परिणाम होणार नाही, हे आपण यापूर्वीच सांगितलेलं आहे. 9 तारखेचा भारतीय हवामान खात्याचा जो अंदाज आहे त्यामध्ये केवळ उत्तर भारतामध्ये आणि हिमाचल प्रदेशमध्ये काही प्रमाणामध्ये धुकं निर्माण होईल किंवा शिवेर धुकं तयार होईल असा अंदाज दिला आहे. आणि अगदी तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये देखील धुक्याचा प्रभाव निर्माण होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. उद्या 10 तारखेला मात्र वातावरणीय बदल आपण बघतो. अतिउत्तरेला WDचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. मध्य भारतावर WDचा प्रभाव यावेळेस राहणार नाही असा देखील हवामान खात्याचा अंदाज आहे. आपला मॉडेल बेस अंदाज आहे. आपण अनेक मॉडेलच्या आधारे अंदाज व्यक्त करत असतो. एक नव्याने WD आज सरकणार आहे आणि उद्या तो उत्तरेत दाखल होईल असा अंदाज आहे. तर आपण उद्या बघतो की अंदमान निकोबार बेटच्या आजूबाजूने कमी दाबाचं हलकं क्षेत्र आणि जम्मू काश्मीर लेह लडाखमध्ये नवीन WD अशी परिस्थिती उद्या असणार आहे आणि ही साधारण 2 दिवस वातावरण राहील असं दिसतंय. आपण श्रीलंकेच्या दरम्यान देखील थोडं वातावरण बनण्याची शक्यता आहे. जे दोन्ही समुद्रात आपण दक्षिणेला बाष्प बघतो त्याचा परिणाम येतो. साधारण 15 तारखेनंतर पुन्हा एक हलका WD तयार होईल. श्रीलंकेच्या आजूबाजूने एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित होईल, परंतु ते अति दक्षिणेला असल्यामुळे त्याचा प्रभाव नाही. मात्र 17 तारखेला एक प्रभावी WDची शक्यता आहे आणि हा WD मात्र बऱ्याच प्रमाणात अधिकृत स्ट्रॉंग असणार आहे. त्याच वेळेस बंगालच्या उपसागरात एक नव्याने सिस्टम विकसित होते आहे. म्हणजे आपल्याला खऱ्या अर्थाने हवामानातला मुख्य बदल हा 17-18 तारखेला दिसतोय. या 2 सिस्टम सक्रिय होणार आहेत आणि त्यामुळे हवामानातला हा पहिला बदल आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे. सध्या जरी महाराष्ट्रामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाची थंडी विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रात जाणवत असली तरी आता कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात आणि दक्षिण मराठवाड्यात थंडी कमी झाली आहे. ही थंडी 2च दिवस आहे. म्हणजे उद्या थोडी थंडी अधिक जाणवू शकते. 11 तारखेपासून थोडं दक्षिणेकडून थंडी कमी व्हायला सुरुवात होईल. आपण बघतो की या थंडीच्या प्रमाणामध्ये थोडे चढ उतार देखील होत आहेत. मात्र महाराष्ट्राच्या उत्तरेकडून बऱ्यापैकी थंडी राहण्याची शक्यता आहे. उत्तरेत नुकताच येणारा 18 तारखेचा किंवा 17 तारखेचा WD हा महाराष्ट्रात थंडी वाढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, अगदी उत्तर कोकणात देखील, उत्तर मराठवाड्यात देखील थंडी वाढण्याची शक्यता 18 तारखेपासून व्यक्त करण्यात आली आहे. परंतु ही तात्पुरत्या स्वरूपातली थंडी आहे. जसा ही WDचा प्रभाव निघून जाईल तशी थंडी कमी होणार आहे. चालू आठवड्यामध्ये एक हवामानातला बदल असा दाखवण्यात आला आहे की दक्षिण कर्नाटक, केरळ, तामिळनाडू आणि थोडा आंध्र प्रदेशच्या भागामध्ये एक कमी दाबाचा क्षेत्राचा प्रभाव दक्षिणेत तयार होण्याची शक्यता आहे. मी या भागातील अंदाजाविषयी बोलतोय. हा या आठवड्यातला अंदाज आहे. आणि उत्तरेत थोडं जम्मू काश्मीर लेह लडाखकडे WDचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. हा CFS मॉडेलचा अंदाज आहे. आपण पुढे बघतो की हवामानात बदल असा आहे की तीव्र अशा प्रकारचं एक सिस्टम म्हणजे कमी दाबाचं क्षेत्र हे बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला पहिल्यांदा तयार होताना दाखवण्यात आले. पुढच्या आठवड्यामध्ये ही सिस्टम बंगालच्या उपसागराच्या मध्यापर्यंत येणार आहे. त्याचा किती परिणाम होतो ते बघूयात. अरबी समुद्रात हालचालींना वेग येतोय. नवीन WDसाठी पुढील आठवड्यात पुन्हा वातावरण निर्माण होणार आहे. बंगालच्या उपसागरातील सिस्टम 2 आठवडे पुढे सक्रिय राहणारे म्हणजे जवळपास ती 1 मार्चपर्यंत प्रभावी राहणारी 22
फेब्रुवारी ते 1 मार्चपर्यंत तिचा प्रभाव दाखवण्यात आला आहे. यापूर्वी मी सांगितले 15 मार्चपासून संपूर्ण हवामान बदलेल, मान्सूनपूर्व पावसाला अनुकूल वातावरण सुरू होईल. फार नाही, परंतु मार्चमध्ये देखील महाराष्ट्रात काही ठिकाणी किरकोळ अवकाळी पावसाचा अंदाज निर्माण होतोय. एप्रिलमध्ये मात्र तो अधिक आहे. एप्रिलमध्ये SIPSचाही अंदाज कायम आहे आणि मेमधलाही अंदाज कायम आहे. ज्या मॉडेलवर आपण अधिक विश्वास करतो त्या SMWF मॉडेलचा आपण 15 दिवसाचा धावता अंदाज घेणार आहोत. उत्तर भारतात WD तर दक्षिण भारतात एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हा SMWF मॉडेलचा अंदाज आपल्याला महत्त्वाचा आहे. श्रीलंका आणि केरळ, तामिळनाडू, थोडं दक्षिण कर्नाटकामध्ये याचा प्रभाव पडणं अपेक्षित आहे. काही मॉडेल मात्र हे अतिदक्षिणेला राहण्याची शक्यता व्यक्त करत आहेत. या 2 आठवड्यात बंगालच्या उपसागरामध्ये एक सिस्टम विकसित होईल, जी आपल्याला या ठिकाणी SMWF मॉडेलने स्पष्टपणे दाखवलेली आहे आणि याचा या काही राज्यांमध्ये परिणाम होणार आहे. ढगाळ परिस्थिती अगदी दक्षिण कोकणापर्यंत पोहोचणार आहे. अंदाजामध्ये मोठा बदल येतोय. आपल्याला दिसते मैदानी भागाकडे पावसाची शक्यता नव्हती, परंतु 17-18 तारखेला जे काही वातावरण बनणार आहे नवीन WDचं, त्यामुळे मैदानी भागाकडे देखील WDचा प्रभाव सुरू होण्याची शक्यता आहे. याच दरम्यान एक नवीन कमी दाबाचं क्षेत्र विकसित होणार आहे आणि ज्याचा परिणाम अगदी दक्षिण कोकणापर्यंत जाणवण्याची शक्यता मॉडेल दाखवू लागले आहेत. GFS मॉडेलने देखील बंगालच्या उपसागरात सिस्टम विकसित होऊन ती संपूर्ण बंगालच्या उपसागरातून विरुद्ध दिशेने जाण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर SMWFच्या AIFS मॉडेलचा अंदाज फार महत्त्वाचा आहे. मध्य भारतापर्यंत तो परिणाम होईल असा अंदाज व्यक्त करतो, इतर मॉडेलच्या पेक्षा वेगळा. उत्तर भारताच्या दिशेने एक नवीन WD सरकण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम थोडं राजस्थान, पंजाब, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, लेह लडाखमध्ये होण्याची शक्यता आहे. थोडी ढगाळ परिस्थिती दक्षिणेकडील काही राज्यांमध्ये म्हणजे केरळ, तामिळनाडू, दक्षिण कर्नाटक, आंध्र प्रदेशमध्ये वाढण्याची शक्यता आहे. आज रात्री आणि उद्या उत्तर भारतातील WD सक्रिय होईल. नवीन WDचा प्रभाव उत्तर भारतामध्ये 17 तारखेला पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्याच वेळेस बंगालच्या उपसागरात अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित होणार असा देखील अंदाज देण्यात आला आहे. त्यामुळे हे कमी दाबाचं क्षेत्र किती प्रभावी बनतं, कोणत्या दिशेने जातंय, यावर आपलं यापुढे लक्ष असणार आहे. बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या कमी दाबाचं क्षेत्राचा प्रभाव 17 तारखेपासून पुढे वाढत जाणार असून अंदमान निकोबार बेट, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, श्रीलंका या भागात त्याचा मोठा प्रभाव पडण्याची शक्यता आहे. या कमी दाबाच्या प्रभावामुळे महाराष्ट्रामध्ये बाष्पयुक्त वारे येतील आणि संपूर्ण महाराष्ट्राला पुन्हा एकदा ढगाळ वातावरणात व्यापून टाकतील असं दिसतंय. 22 तारखेपासून पुन्हा खूप ढगाळ परिस्थिती असेल आणि अशी ढगाळ परिस्थिती निर्माण झाल्यानंतर थंडी गायब होणार आहे. म्हणजे साधारणपणे आपण असं म्हणू शकतो की 21 तारखेनंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा वातावरण खराब होणार आहे आणि आपण या ठिकाणी स्पष्टपणे बघतो की एक तीव्र अशा प्रकारचं कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरात तयार होणार आहे. याचा महाराष्ट्रावर परिणाम होऊ शकेल का, यावर मात्र आपल्याला दररोजच्या अंदाजामध्ये लक्ष देणं आवश्यक आहे, कारण केरळ, तामिळनाडूमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस यामुळे होणार आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.